भेटता आलं नाही, फोनवर काही बोलणं नाही. नाही म्हणजे यांच्याकडनं कळायचं तुझ्याबद्दल. सुजा, मला एक गोष्ट विचारायची आहे तुला. मी इथून जाण्याआधी जे काय झालं त्या गोष्टींसाठी तू अजूनही मला जबाबदार समजतोस का रे? काय चाललंय इथे? मी अख्ख्या घरभर तुम्हाला शोधत हिंडते, तुम्ही इथे थांबलाय. नाही, ते निघतच होतो. निघाच. रस्ते लोकांबरोबर गप्पा छाटत बसू नका. कारखान्यात जायचे म्हणत होते दादासाहेब भाऊजी. निघा चला, चड्डीशी टाइमपास नकोय. निघा. दिलेल्या वेळेत तुम्हाला पाळायला नको आणि उठसूट ऐकून मला घ्यावं लागतं. बघताय काय असे खुळ्यासारखे? जरा त्या दादासाहेब भाऊजींच्या उपकरणाची जाण ठेवा. त्यांनी कामावरून काढलं ना तर भिकेला लागायची पाळी येईल. मग तुमचा तो भिक्काडा ढाबा उघडून भजेन पोहे बसा विकत. काय बघताय? निघा. डोळे वाटारून काय बघताय? आता माझा नवरा आहे ना, मग मी कशीही बोलीन. हे डोळे वाटारून माझ्याकडे नाही बघायचं. संजीवनी पंजाबराव फ्रॉम पानबुंदा. नवऱ्याला रागवले म्हणून अटक नका करू सब इन्स्पेक्टर भाई. अहो, डिपार्टमेंटमध्ये आमच्याबद्दल कोणाला विचारून घ्या. सगळ्यांशी मैत्री संबंध आहे. नाही, तुम्हाला जितके पैसे पाहिजे तितके पोच होतील. फक्त संजीवनी ढाले पाटीलची पोस्टिंग आंबेगावला होता कामा नाही. धार्जिन नाही त्यांना हे गाव. महाराष्ट्र लय मोठा आहे सावंत साहेब. कुठं बी टाका ना, मराठवाड्यात टाका, विदर्भात टाका, काम झालं पाहिजे. बेस्ट. ठेवतो. का करताय सगळं? कशासाठी? कनिष्ठ बंधू, आपल्या कामाशी काम ठेवायचं. नास्त्या भानगडीत पडायचं नाही. हो, पण जर संजीवनी वहिनी सभेतनं गेलं तर भैयासाहेब. लय कळवळायला लागलाय का भैयासाहेबांचा? हा, बंधू प्रेम उफाळून आलंय वय. आम्ही बी तुमचे बंधूच आहोत. सुजितराव, बरोबर 9 महिन्यापूर्वी भैयासाहेब का दादासाहेब याच्यात चॉईस तुम्ही केला होता. आठवतोय ना? तेव्हा आम्ही तुम्हाला क्लिअर विचारलं होतं, निवड करायची दादासाहेब का भैयासाहेब. तुम्ही आमची निवड केलीत. आठवतोय ना? जी. मग आता हे भैयासाहेब मध्येच कुठून आले? त्यांच्या बायकोची ट्रान्सफर झाल्यावर त्यांनी काय करायचं, कुठं राहायचं हे त्यांना ठरवू द्या ना. यानंतर हे असले बिनबुडाचे प्रश्न आम्हाला विचारायचे नाही आणि स्वतःला पडू पण द्यायचे नाहीत. कळलं का? जी. इकडे या. इकडे या. आपल्या लेकराचा जीव कोणी घेतला
आठवतं ना तुम्हाला? आता तुम्हाला प्रश्न पडणार नाहीत. जा, आज जा, डोळे पुसा, तोंडावर पाणी मारा, कारण इथं मीटिंग आहे. अहो सांगितलं ना तुला, सब्र का फल मीठा होता है. पेशन्स ठेव. हे काय जेवण? अहो पण मग आपण दोघांनीच बसायचं इथं, सगळ्यांसोबत बसू की. अगं बोलवणार सगळ्यांना, पण त्याआधी तुझ्यासाठी एक सरप्राईज. टॅन. शिरा माझ्यासाठी केलंय तुम्ही? अरे सवाल. भारी झालाय ना? अरे मी बनवतोच भारी. बेस्ट बेस्ट. तुम्ही काय खाताय? अगं पण टेस्ट तरी करू दे. नाही 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 नाही, तुम्ही नाही खायचा. ठीक आहे, मी यात नाही नाही नाही, सगळं मी खाणार आहे, सगळं मी खाणार आहे. संजू, मी टेस्ट करायचं म्हणतो. आऊ आऊ. किती खारट झालाय, कशी खाऊ शकलीस तू हे? तू एक पदार्थ धड बनवता येत नाही, मीठ कसं टाकू शकतो यार? सॉरी यार संजू, मी परत बनवू का? हा, 15 मिनिटं लागतील. हे बघ सगळं रेडी आहे. खरंच मी शिरा खूप छान बनवतो. अहो तुम्ही माझ्यासाठी बनवलाय की नाही शिरा? मग तो एकदम बेस्टच आहे माझ्यासाठी. नाही, तो खूप खारट झालाय. अहो मी घरी परत येते म्हणून माझ्यासाठी काहीतरी गोड बनवावं असं तुम्हाला वाटलं की नाही? अहो हीच तर आपल्या नात्याची गोडी आहे. अगं पण माझ्याकडून चुकून मीठ पडलं त्यात. मीठ पडलंय ना, मग आपण उपमा म्हणून खाऊ. उपमा म्हणलं तरी किती खारट झालाय तो. असं उपमा नाही, शिरा नाही, मग शिपमा म्हणून खायचं. हा, काय? शिपमा म्हणून खाऊ. शिपमा? शिपमा कुठून शिकलीये? अहो आमच्या ट्रेनिंगच्या तिथे मी असलेच जोक मारायचे, पोरी केवढा असायच्या माझ्यावर. आता मी बेबी मावशींना जाऊन सांगते, नाही. यांनी खूप भारी शिपमा केला होता. संजू नाही हा. संजू तू सांग. शिपमा. हे सर कमाल आहे तुझी. किती वादळ आली तरी तुझं बहरणं काही थांबत नाही. किती मिस केलंय फौजदार तुला.